मला वाटतं की सरडा सुद्धा कमी वेळा रंग बदलतो, पण उद्धव ठाकरेजी एवढा लवकर रंग बदलतील हे वाटत नव्हतं। उद्धवजींनी त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये 100दा संघाचा विचार, संघाची प्रेरणा, संघामधनं कसे माणसं घडतात, देश कसा त्या ठिकाणी घडतो याबद्दलची अनेक भाषणं केली आहेत। त्यांच्या स्मृतीमध्ये थोडा आता फरक पडला आहे। अनेक वेळा उद्धव ठाकरेजींनी केलेलं संघाबद्दलचं मत हे प्रेरणास्त्रोत, ऊर्जा स्त्रोत म्हणून संघाचा स्थान आहे असं मत। आणि आता एकनाथ शिंदेजी संघस्थानी गेल्याबरोबर रेशीमबागला गेल्याबरोबर ज्या पद्धतीने राजकीय स्टेटमेंट केलं आहे हे निषेध करणार आहे। खरं तर जेव्हा आम्ही रेशीमबागला दर्शनाकरता जातो त्या ठिकाणी जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळतं, समाजाच्या शेवटच्या दीनदलित दुबळ्या व्यक्तीकरता जीवन समर्पित करण्याची भावना तयार होतं असं स्थळ, आणि या स्थळाबद्दल राजकीय पद्धतीने राजकारणाचा वापर संघ शक्तीचा करावा या पद्धतीने वाईट बोलणे, खरं तर उद्धव ठाकरेजींना आता तर इतक्या खालची पातळी गाठली, आणि ही पातळी इतकी गाठेल हे मला विश्वास नव्हता। पण उद्धव ठाकरेजींनी अत्यंत खालच्या पद्धतीनं आज वक्तव्य केलं आहे, मी त्यांचा निषेध करतो। आणखी प्रश्न, कर्नाटक सीमा प्रश्नाच्या वादावरही ते बोलले, ते म्हणतात की केंद्रशासित प्रदेश करण्याची पुनर्विचार याचिका राज्य सरकारने दाखल करावी। खरं तर अशा प्रकारचे शब्दोपचार करून महाराष्ट्रातनं सीमा भागातल्या जनतेच्या भावना भडकवणे आणि मग यांनी बोलल्यावर तिकडनं स्टेटमेंट येतं। म्हणजे कर्नाटकचे जे काही स्टेटमेंट येतात ते उद्धव ठाकरेजी जेव्हा या पद्धतीने भडकाऊ बोलतात तेव्हा तिकडल्या भाषणं भडकाऊ होतात, आणि त्यामुळं खरं तर या राज्याच्या अखंडतेकरता हे राज्य मजबूत ठेवण्याकरता एकही इंच जागा कर्नाटकला जाणार नाही याकरता देवेंद्रजी, एकनाथजी जे प्रयत्न करतात आहे, सुप्रीम कोर्टातही करतात आहे आणि राज्य सरकार म्हणूनही करतात आहे। त्यांच्या प्रयत्नाला खरं तर उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केलं पाहिजे, पण या पद्धतीने केंद्रशासित प्रदेश करा वगैरे हे त्यांना माहिती आहे की होऊ शकत नाही। पण जाणीवपूर्वक जेव्हा डेव्हलपमेंटची भाषा बोलता येत नाही तेव्हा भावनात्मक पद्धतीने राज्याच्या जनतेमध्ये कन्फ्युजन करणे, सीमा भागातल्या जनतेचं कन्फ्युजन करणे याकरता उद्धव ठाकरेजी नागपूरमध्ये येऊन विधानसभेचा वापर हा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि राज्याच्या डेव्हलपमेंट करता विधानमंडळाचा वापर हा करावा लागतो, विधानमंडळात त्याचा उपयोग होतो। पण उगीच ज्याचा संबंध नाही ते प्रश्न उपस्थित करून या राज्यामध्ये कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न करताय। खरं तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 2.5 वर्षामध्ये सीमा भागातल्या जनतेकरता काही प्रयत्न केले नाही, सीमा भागातल्या जनतेला प्रोटेक्शन दिलं नाही, कधी फुटका खडा त्यांनी त्या ठिकाणी टाकला नाही, आणि खरं तर त्या सीमा भागाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारही नाही आहे। खरं तर त्या ठिकाणची जी लढाई केली आहे ती एकनाथ शिंदेजींनी 40 दिवस राहून केली आहे, आणि आजही देवेंद्रजी आणि एकनाथजी टाचणीवरही जमीन त्याला जाऊ देणार नाही इतका सक्षम प्रयत्न करतात आहे। आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर मी सांगेल 100% महाराष्ट्राची एकही टाचणीवरी जागा कर्नाटकला जाणार नाही, आणि उद्धव ठाकरेजींनी किमान महाराष्ट्राच्या भावना भडकवू नये, सीमा भागातल्या लोकांच्या भावना भडकवू नये, राज्य हे राज्यामध्ये जनतेला दुफडी निर्माण करण्याचं काम करू नये असं मला वाटतं।
असं असेल तर आम्ही संन्यास घेतलेला बरा. त्यांचे संन्यास घ्यायचे दिवस येतीलच लवकर. त्यांची एवढी वाईट परिस्थिती राज्यामध्ये होणार आहे की संन्यास घ्यायचे दिवस येतील. फक्त वेळेची वाट बघा. खरं तर आणि त्यांचं कर्तृत्व काय? शरद पवार साहेबांच्या नावाने ते मोठे झाले आहेत. दुसरं कर्तृत्व काय? पवार साहेबांच्या नावाने मोठे झाले ना. शरद पवार साहेबांचाच हातात बोट घेऊन उभे झाले ना. त्यांचं काय कर्तृत्व आहे? कर्तृत्व हे आहे की नंतर पदावर बसल्यावर सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, यापेक्षा काय केलं आहे? आणि त्यामुळं मला वाटतं की आता अजित पवारजींनी आम्हाला चॅलेंजेस दिला आहे आणि त्यांनी म्हटलं की करेक्ट कार्यक्रम करायचा, तर आम्ही त्याची वाट बघतोय. पण आम्ही मात्र खरं तर 2024ला जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी खरं तर 10,000 हजार कोटी रुपये बारामती शहराला जनतेला अपेक्षित नव्हतं. कॉन्क्रीटचा कॅनल बांधणे, बारामतीचं पाणी टंचाई निर्माण करणे, एक उडान पूल तर असा बांधला आणि असा तोडला, लोकांना माहिती नाही पडलं, एकही वाहन गेलं नाही. पण कंत्राटदाराच्या फायद्याकरता मात्र उडान पूल बांधले. कंत्राटदाराच्या फायद्याकरता बारामतीमध्ये त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे कॅनल बांधले. माझ्याकडे 50 कामं अशी आहे. 10,000 कोटी रुपयाचा वर बारामती शहराच्या नावाने पैशाचा दुरुपयोग झाला आणि बारामतीचा विकास म्हणजे लोकसभेचा विकास नाही आहे. आणि त्यामुळं खरं तर आता आम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या आहे. वेळ आली की सांगू, पण नक्कीच त्यांना राजकारणातून संन्यास घ्यायचे दिवस येत गेलं. याला जोडूनच त्यांनी असं पण म्हटलंय की जेव्हापासून तुम्ही वक्तव्य त्यांनी ऐकलं तेव्हापासून त्यांना झोप येत नाहीये आणि आमची सर्वांची झोप हरवली आहे, असं पण ते म्हणतात. ठीक आहे ना, त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांनी झोपावं की नाही झोपावं. त्यांची झोप पूर्ण करणे की झोप कमी करणे माझ्या हाती नाही आहे. माझ्याकडे एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षाची संघटना वाढवणे आणि पक्षाला उच्च स्थानावर नेणे, आणि याकरता बारामती लोकसभेमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत, महाराष्ट्रातही करणार आहोत. पण मी नक्की सांगेल, मागच्या वेळीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस ही नक्की कमी होईल 2024मध्ये आणि नक्की करेक्ट कार्यक्रम होईल. संपत आलंय, खानाच्या बोनस संदर्भात प्रश्न अनुत्तरित आहे, काही मोठी घोषणा होऊ शकते काय? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेजी नक्कीच विदर्भाला, मराठवाड्याला, उत्तर महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या उर्वरित पश्चिम महाराष्ट्राच्या टंचाईच्या भागाला नक्की मदत करतील. खरं तर देवेंद्रजी, एकनाथजी हे काही सोन्याच्या चमच्यानी बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले नेते नाही आहे. हे दोघंही नेते लहानपणापासून, बालवयापासून समाजामध्ये छोट्या छोट्या वर्गामध्ये काम करणारे नेते आहेत. आणि जेव्हा छोटा माणूस मोठा होतो तेव्हा त्याला जनतेचं दुःख कळतं. कुणाचं बोट धरून मोठे झालेल्या नेत्यांना कळत नाही. आणि त्यामुळे त्यांचा एकच फॉर्म्युला असतो, सत्तेपासनं, त्या बजेटच्या माध्यमातून गरीब माणसाला जे लाभ होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून, बोनसच्या माध्यमातून, तो कधी महाविकास आघाडीला सुटला नाही. कारण त्यात काही मिळत नाही. जेव्हा डीबीटी सारख्या योजना, व्यक्तिगत लाभाच्या योजना आपण देतो तेव्हा सरकार डायरेक्ट पैसे लोकांना देतं. जिथे मात्र कॉन्ट्रॅक्टरचा इंटरेस्ट आहे आणि नेत्याचा इंटरेस्ट आहे, तेच कामं 2.5 वर्षात झाले आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात. बोनस नाही, डीबीटीच्या साऱ्या योजना बंद, महिला बालकल्याण, समाज कल्याणच्या योजना बंद, आदिवासीचा पैसा डायव्हर्ट झाला. खरं तर 50 गोष्टी आमच्याकडे आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी बेनिफिट होतं, ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे कामं होते, तेच कामं 2.5 वर्षात झाले, बाकी काही कामं झाले नाही. पण देवेंद्रजी, एकनाथजी या अधिवेशनामध्ये खूप मोठी त्या ठिकाणी घोषणा करतील अशी मला आशा आहे. सुशांत प्रकरणामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारलं तेव्हा की फक्त आरोप झाले आहेत, आरोप झाले म्हणजे ते खरं आहे असं. मग उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे आरोप केले ते खरे आरोप आहेत का? ते सिद्ध झालेले आरोप आहेत का? खरं तर एकीकडे किती दुटप्पी आहे. म्हणजे मी सांगितलं ना, सरडा तरी कमी वेळा रंग बदलतो. उद्धवजी त्याच्यापेक्षाही पुढे गेले आहेत. म्हणजे मला कळतच नाही, त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा ते म्हणतात की आरोप सिद्ध झाले का? आणि त्यांनी केलेले आरोप इथे जे पायऱ्यावर तमाशा करतायत 4 दिवस झाले,
मग त्यांच्या आरोप सिद्ध झाले का? तुम्ही आरोप करायचा, तुम्ही पायऱ्यावर उभं राहायचं. खरं तर मग त्यांच्याकरता हे लागू आहे. शेवटी एखादी गोष्ट जेव्हा बाहेर येतं तेव्हा आरोप करतात लोक. माझ्यावरही आरोप झाले. आरोपामुळे एवढं विचलित काय व्हायचं? आणि जेव्हा आरोप सिद्ध होतात तेव्हा संन्यास घ्यावा लागतो. आरोप सिद्ध होतात तेव्हा राजकीय जीवनातनं असे अनेक लोक आहेत की ज्यांनी पद सोडले आहेत. पण खरं तर उद्धव ठाकरेजी, तुम्हाच्यावर जेव्हा आरोप झाला तेव्हा तुम्ही त्याला सिद्ध करा असं म्हणता. पण लोकांवर जेव्हा तुम्ही आरोप करता तेव्हा हा विचार का करत नाही की आरोप सिद्ध झाला का? कशाला त्या ठिकाणी मी आरोप करू? तुम्ही रोज उठून सुटून आरोप करताय. तुमचे या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंत्र्यावर आरोप करतायत. पण ते सिद्ध झाले का आरोप? हे बघितलं का तुम्ही? कोर्टाने काही त्याच्यावर कारवाई केली का? पोलिसांनी काही कारवाई केली का? काही इन्व्हेस्टिगेशन झालं आहे का? कुठल्या यंत्रणेने इन्व्हेस्टिगेशन केलं आहे? हे पाहायला पाहिजे, मग आरोप करायला पाहिजे. म्हणजे तुमच्यावर आला तर हे आणि आमच्यावर आला तर हे. खरं तर ह्या नेतृत्वाला हे योग्य नाही आहे. ते स्वतःचं नेतृत्व स्वतःच्या बोलण्यातनं कमी करतात असं मला वाटतं. देखिए, मुझे इस बात का बहुत दुख है कि माननीय उद्धव ठाकरे जी ने एकनाथ शिंदे जी जो आज रेशीमबाग परम पूजनीय हेडगेवार जी का दर्शन लेने गए तो उद्धव ठाकरे के पेट में एक बहुत बड़ा दुख हुआ. उनको एसिडिटी की दवाई देनी पड़ रही है. अभी एसिडिटी हुई उनको, इसलिए वो एसिडिटी के चक्कर में बहुत कुछ बोल के चले गए. उद्धव ठाकरे जी ने कई बार अपने वक्तव्यों में कहा है कि रेशीमबाग का स्थल परम पूजनीय हेडगेवार जी का संगस्थान ये ऊर्जा देने वाला, प्रेरणा देने वाला स्थल है. यहाँ से समाज का निर्माण करने का प्रयास होता है. व्यक्तित्व का विचार बदलता है. समाज में ऐसे कई विचार परिवार है जिन्होंने आदिवासी विभागों से लेकर सारे महाराष्ट्र में, पूरे देश में, विश्व में संघ ने जो प्रयास किया है. स्वर्गीय इंदिरा गांधी जी ने भी संघ से कई बार मदद ली है, कई बार. और ऐसे में उद्धव ठाकरे जी ने कई बार संघ और संघ के विचारों को प्रेरित होकर भाषण किए हैं. और जिस प्रकार से हम कहते हैं ना, सरडा बार बार रंग बदलता है, तो उद्धव ठाकरे जी उससे भी ज्यादा गए बीते हो गए. इतने बार रंग बदल रहे सत्ता के चक्कर में कि अभी संघ स्थान पे जाने वाले व्यक्ति के बारे में भी आरोप कर रहे हैं. एकनाथ शिंदे जी ने सही जाकर वहां पर प्रेरणा और ऊर्जा लेने का एक काम किया है. और बहुत लोग, आज एकनाथ जी नहीं, सारे पार्टी के लोग, सारे समाज के लोग संघ स्थान पर जाते हैं, परम पूज्य हेडगेवार जी का दर्शन लेते हैं, वहां श्रद्धा सुमन अर्पण करते हैं और प्रेरणा लेकर जाते हैं. तो ऐसे में उद्धव ठाकरे जी ने जिस प्रकार से पॉलिटिकल बात कही, राजनीतिक बात कही कि एकनाथ शिंदे जी को संघ की जरूरत है, उनके संघ के काम करने वाले लोगों की जरूरत है करके वहां गए 40 आमदार चुन के लाने के लिए. उद्धव जी कितने बिगड़े हैं आप? जब शिवसेना से वो आमदार लड़ रहे थे तब आपने बात क्यों नहीं कही? जब आपने धनुष्यबाण उनको दिया तब क्यों नहीं बात कही? तब तो आप प्रेरणा स्त्रोत कह रहे थे, ऊर्जा स्त्रोत कर रहे थे. वहां के अपने विधायकों को दर्शन करने भेज रहे थे आप. कई बार उद्धव ठाकरे ने विधायकों को दर्शन करने के लिए भेजा है, प्रेरणा स्थल पर, संघ स्थल पर भेजा है. परम पूज्य हेडगेवार जी का दर्शन कई बार शिवसेना के कार्यकर्ताओं ने लिया है. और आज इतने बिगड़े हुए हैं आप कांग्रेस और राष्ट्रवादी के विचारों से. मुझे लगता है कि ओवैसी जी ने उनको ये बोलने के लिए कहा होगा, क्योंकि अभी उनकी युति ओवैसी से भी होने वाली है. तो मुझे लगता है वहां से वो कुछ मार्गदर्शन लेके आए होंगे, ऐसा मुझे लगता है. ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करायला विसरू नका.